जशी पहिली मॅच सुरू होईल पुन्हा एकदा पहिल्या डावासाठी मी विनंती करेल आमचे सहाय्यक समालोचक सुरेश धायगुडे सर, या सर मनापासून स्वागत आहे, धन्यवाद. धन्यवाद अनिकेत सर. आपण देखील पोहोचतोय आज आमदार चषक 2024 मध्ये दिवस तिसरा देखील आता चालू असलेला सामना देखील पाहतोय. पवारवाडी वर्सेस डालेवाडी वर्सेस पिसरवेसा संघ देखील. डालेवाडी संघाने देखील टॉसचा बॉस झाला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तरी पुढील चेंडू स्ट्राइक वरती फलंदाज देखील आपण पाहतोय अविनाश कटके आणि नॉन स्ट्राइकला आहे प्रतीक देवकर आणि बॉलिंग ट्रॅक वरती चला पंच सामन्याला सुरुवात करा. पुढील चेंडू स्ट्राइक वरती फलंदाज अवि कटके. पहिला चेंडू नक्कीच खेळेल. आजच्या दिवसातला पहिला चेंडू दिवस तिसरा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो पहिल्या चेंडूचा जोरदार हल्ला. बोल. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी डिपॉझिट. सीमा पार षटकार 6 धावा देखील पाहतो. तर गोलंदाजाचं देखील आविष्कारचं तितक्याच चांगल्या रीतीने चेंडूने आणि आपल्या चेंडूफळीने देखील अवि सरांच्या स्वागत केलं या षटकाराच्या रूपांतरामध्ये. षटकार नक्कीच आला आणि पहिल्या चेंडूवरती देखील आपल्या संघाला चांगली देखील सुरुवात करून दिली आपल्या फलंदाजाने. अशी देखील आपण धावफलक देखील वाढवत ठेवलं पाहिजे. धावांचा डोंगर उंचावला पाहिजे कारण पुढे देखील मोठा आणि नामवंत नक्कीच संघ आहे ढालेवाडी. पुढील चेंडू सुरेख चेंडू यावेळी देखील पाहतोय फटकावण्याच्या नादात इथे मात्र हलकासा कट येतोय आणि एक सिंगल धाव चोरटी. पुन्हा एकदा धावफलकावरती नक्कीच येते. धावफलक जाईल सिंगलने पुढे यावेळी आणि संघाची धावसंख्या पोहोचेल 7 धावांवरती. बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच आविष्कारला देखील पाहतोय. महत्वाचं षटक हातावतोय. पॉवर प्लेचं पहिलं आणि वैयक्तिक देखील पहिलं षटक हातावतोय आविष्कार. देखील त्याचे 6 चेंडू देखील खूप किमती असतील आपल्या गावासाठी डालेवाडीसाठी. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय स्वीप शूटचा फटका. रिव्हर्स स्वीप. इथे मात्र होतो एक निर्धाव चेंडू. एसटी रक्षकाच्या हातात चेंडू निर्धाव. सुरेख चेंडू आपल्याला हाताळावे लागतील. कमबॅक मात्र आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच करावा लागेल. पुढील चेंडू आणि स्ट्राइक वरती फलंदाज बघतो देखील प्रतीकला पाहतोय. प्रतीकने देखील पहिला चेंडू खेळलाय. बीट झाला. फलंदाज निर्धाव खेळला. इथे मात्र प्रतीक काय करेल. धावा बनवेल का आपल्या संघासाठी. खोलवर टप्प्यात चेंडू फलंदाज पूर्णपणे ब्लॉक होतोय आणि डायरेक्ट चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू इथे मात्र पाहतोय फटका. फटका नक्कीच दर्जेदार घेतलाय. क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने चेंडूच्या पाठलाग करतोय. इथे मात्र चेंडू फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. धावफलक आपलं देखील 4 धावांनी पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल संघाची धावसंख्या 11 धावांवरती पोहोचली आहे. धावा आपल्याला बनवायच्या. धावा देखील आपल्याला बनवावीच लागतील. देखील आपण पाहिलं प्रतीकला देखील चेंडू नक्कीच निर्धाव खेळले आणि देखील मोठा फटका नक्कीच घेतला. मोठे फटके घ्यावेच लागतील. पॉवर प्लेच्या षटकाचा संधीचा सोनं नक्कीच करावं लागणार आहे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो अंधाधुंदीचा फटका. पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून चेंडू मिस होतोय आणि चेंडू जाईल तो सिंगल धाव जेवून. इथे मात्र षटकाची देखील लेग बाईच्या स्वरूपात ओके बाईच्या स्वरूपात देखील एक सिंगल येते आणि आपण षटकाची देखील समाप्ती करतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचेल 12 धावांवरती. 1 डझन धावा देखील आता झाल्यात आपल्या. 6 चेंडू मध्ये डझन धावा नक्कीच जमवल्यात. परंतु देखील कोण येतं यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती
यावेळी देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन आले पॉवर प्लेचं सुधीर सर आणि फलंदाज देखील आपण स्ट्राईक वरती पाहतोय प्रतीकने देखील मागच्या षटकामध्ये एक चौकार नक्कीच मारला होता. यावेळी काय करेल, कसे हाताळेल 6 चेंडू गोलंदाज आणि काय करेल तो प्रतीक आणि कोण पडतोय कोण आभारी, प्रतीक की सुधीर सर. पुढील चेंडू यावेळी देखील होतो हलकीशी पुन्हा एकदा एज होतो फटका दुसरी के जातोय पुन्हा एकदा एक सिंगल येते धावफलकावरती. स्ट्राईक वरती मात्र बऱ्याच काळानंतर आपला फलंदाज येईल अवी खटके देखील. अवी खटकेला जर पाहिलं तर मोठा फटका नक्कीच घेतलेला फलंदाजाने आल्याला देखील स्वागत केलं होतं. मागच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या चेंडूवरती षटकार मारला होता पण इथे मात्र काय करेल, इथे मात्र फटकेबाजी आपल्याला करावी लागेल. यावेळी देखील मात्र फटका मात्र पुन्हा एकदा दर्जेदार उत्तम नक्कीच घेतला क्षेत्ररक्षक तितक्याच वेगाने चेंडूचा वाटलाक चेंडू फरार दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा देखील पाहतोय. पुन्हा एकदा एक चौकार येतोय देखील पाहिला अवी कटकेला देखील आक्रमक फलंदाज नक्की म्हणता येईल आपल्या संघासाठी. मोठे फटके नक्कीच घेतो. स्ट्राईक चेंज मागच्या वेळी नक्कीच झाली होती षटकार मारून पण इथे मात्र चौकारांची नक्कीच आतिषबाजी करतोय यावेळी देखील. पुढील चेंडू यावेळी सुरेख चेंडू जातो पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र खोबऱ्या टप्प्या चेंडू यावेळी देखील मिस होतो चेंडू. इथे मात्र देखील नक्कीच चौकार झाला असता. इथे मात्र थोडासा अडथळा सिंगल येते पुन्हा एकदा धावफलकावरती. धावफलक देखील आपलं सिंगलने पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल 16 धावांवरती 18 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय आणि चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. यावेळी देखील फटकावला समोरचा फटका पुन्हा एकदा धावचीचा चान्स बनतोय. ते मात्र एक चोरटी धाव नक्कीच पुन्हा एकदा येते. चोरटी धावेने देखील आपलं धावफलक सिंगल पुढे सरकून संघाची धावसंख्या पोहोचेल 19 धावांवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 19 धावांवरती. बिनबाद 19 धावा. सामना देखील 8 षटकांचा आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. अंतिम टप्प्यातला देखील आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोण येत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी देखील पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक होत आहेत पॉवर प्लेचा नकुल सर आणि स्ट्राईक वरती फलंदाज असेल आपला प्रतीक. पुढील चेंडू सामन्याला देखील गती थोडीशी नक्कीच द्यावी लागेल आपल्याला सर्व खेळाडूंना विनंती असेल. यावेळी देखील मात्र खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला मात्र दर्जेदार फटका नक्कीच घेतला आहे आणि ते मात्र सिंगल येते पुन्हा एकदा. फेकी देखील तितकी चांगली पाहतोय देखील आपण या क्षेत्ररक्षणाची. धावफलक देखील आपलं सिंगल पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 20 धावांवरती पोहोचते. आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण म्हणत होतो अवी कटकेला देखील येतोय स्ट्राईक वरती घाराघातीन महा आक्रमक फलंदाज. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहतोय एसटी रक्षक धावचीचा चान्स. यावेळी देखील फेकी इथे मात्र पाहतोय लिंबाच्या स्वरूपात आपलं बाईकच्या स्वरूपात देखील पंच सिंगल धावफलकावरती चिटकवले जाते आणि धावफलक देखील आपलं सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल 21 धावांवरती.
देखील सुरेख चेंडू पाहतोय आपला गोलंदाज तितका चांगला देखील पाहिला आपण. तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती बाईकची सिंगल आले. यावेळी देखील आता अखोट टप्पा, संधीचा फटका नक्कीच असं वाटलं फलंदाज घेईल. इथे मात्र बीट होतोय, फलंदाज निर्धाव चेंडू खेळतोय. अंधाधुंदीचा फटका म्हणजेच एक येतोय निर्धाव चेंडूचा झटका. पुढील चेंडू यावेळी देखील ओव्हर बोलतो, संधीचा फटका, संधीमध्ये रूपांतर. ताकद आणि नजाकत, चेंडू सीमा पार. इथे मात्र पाहतोय पंच देखील घेत आहेत. तिसऱ्या अंपायरचा कॉल आलाय पंचांचा. चेंडू सीमा पार, षटकार नक्कीच पंच मिळाला आहे ना. थर्ड अंपायर विनंती असेल आपण यायचंय. भैया काकडे सर देखील इथे येतील आणि थर्ड अंपायरची भूमिका नक्कीच बजावतील. त्यांचं फेअर बॉल आहे. चला आपण सामन्याला पुन्हा एकदा गती देतोय. आता देखील षटकार, 6 धावा नक्कीच आलेत आपल्या संघासाठी. मोठा फटका आणि ओव्हर पुलटॉसचा झणझणीत वापर केला. याच फलंदाजाने षटकारामध्ये रूपांतर केलं चेंडूचं आणि 6 धावा नक्कीच आल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा धावफलक आपलं 6 धावांनी पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल 27 धावांवरती. बिनबाद 27 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा तो चेंडू ओव्हर टॉस, परंतु यावेळी देखील खोलवरती पाहिला नक्कीच. पुन्हा एकदा फलंदाज सिंगल घेतोय. फटका नक्कीच उत्तम घेतलेला आणि सिंगल येते धावफलकावरती. देखील पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला धावा बनवायच्या आहेत. धावा आपल्याला बनवाव्या लागतील. धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकात देखील आपण फटकेबाजी नक्कीच केली पाहिजे. पुढील चेंडू, सर्कलच्या बाहेर देखील आपले 2 क्षेत्ररक्षक नक्कीच असतात. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू पुन्हा एकदा जातोय रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. आपण षटकाची देखील समाप्ती पाहतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते 28 धावा. बिनबाद 28. तरी विनंती असेल सर्व खेळाडूंना देखील महत्वाची सूचना आहे की सामना देखील आपण वेळेत संपवायचा आहे आणि देखील थोडीशी सामन्याला देखील आपण देखील सहकार्य करायचंय. पंचांना आपण देखील सहकार्य करा. खेळाडूंनी सामन्याला देखील आपण वेळेत उरकायचंय. सामना देखील आपल्याला उशीर झालाय चालू करण्यासाठी, तर आपण देखील विनंती असेल लवकर सामना आटपायचा आहे. चला पुढील चेंडू, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजचं नाव कळवा. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक हातवतोय बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर आणि सामना करण्यासाठी सज्ज असेल आपला आक्रमक महाआक्रमक फलंदाज स्ट्राईक वरती प्रतीक. पुढील चेंडू यावेळी देखील बाजू खोलवर टप्पा, चेंडू फटकावलाय. दर्जेदार फटका नक्कीच घेतलाय. स्टेटचा फटका नक्कीच सिंगल आहे. यावेळी देखील फेकी तितकी चांगली पाहतोय आपण गोलंदाजच्या हातात. इथे एक येतोय सिंगल धाव. पुन्हा एकदा सिंगलने आपण धाव फलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय खोलवर टप्प्याचा फटका, खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र पाहतोय अप्रतिम झेल, टिपलाय झेल. इथे मात्र संपवलाय खेळ. विकेटचं होईल पतन, फलंदाज होईल पट. देखील आपण पाहतो एका हातात देखील झेल टिपलाय, परंतु झेल हा जर सुटला असता एका हातात तर किती मोठ्या आपल्या संघाला किंमत मोजावी लागली असती. तर याचा देखील आपण खेळाडूंनी नक्कीच विचार केला पाहिजे. क्षणी झेल जर सुटला असता आपण एका हातात नक्कीच पकडलाय. त्याच्यासाठी देखील अभिनंदनच असेल आपल्या संघाकडून, आपल्या ढालेवाडी गावाकडून. चला नवीन फलंदाज या मैदानाच्या हातमध्ये.
यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अतुल जाधव सर देखील आले. मयूरने देखील तो जेल टिपला. मयूरचं देखील अभिनंदन. पण यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अवी सरांची जागा घेण्यासाठी अतुल जाधव सर आले. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज असेल. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती नक्कीच सुधीर आला आणि देखील पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन आपण नक्कीच केलंय. पॉवर प्लेच्या षटकात देखील महत्वाची विकेट आपण घेतली. पण इथे मात्र काय करेल तर फलंदाज नक्कीच वन डाऊन खेळण्यासाठी आलाय. पण अवी सरांची देखील आपल्या गावाला आणि आपल्या संघाला नक्कीच किंमत मोजावी लागेल. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र खोलवर टेम्पाचा चेंडू नक्कीच फटकवला. इथे मात्र खेळून काढलेला चेंडू मिळेल आपल्याला एक सिंगल धाव. धावफलक देखील आपलं सिंगलने पुन्हा एकदा आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचवतोय ती 30 धावांवरती. एक बाद 30 धावा आणि बऱ्याच काळानंतर स्ट्राईक वरती येईल आपला प्रतीक. पुढील चेंडू ओव्हर फुटॉस. इथे मात्र नक्कीच असं वाटलं फटका नक्कीच मोठा येतोय काय, पण इथे मात्र येतोय एक पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एक सिंगल येते त्या फलकावरती. खोलवर टप्प्यात चेंडू नक्कीच पाहिला असं वाटलं दर्जेदार फटका नक्की येईल. मोठा फटका ओव्हर फुलटॉसचा नक्कीच संधीचं सोनं करेल फलंदाज. इथे मात्र बीट होतोय आणि लेग बाईकच्या स्वरूपात देखील आपण आपले पंच देखील एक सिंगल धाव बजावतायत. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. पुढील चेंडू स्ट्राईक वरती येतील ते नवीन फलंदाज. एक चेंडू खेळून सिंगल नक्कीच मिळवले आपण. तो यावेळी देखील काय करेल. यावेळी देखील वादळसर एक चेंडू जातोय. आपण फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होतोय आणि चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो खोलवर डब्या चेंडू नक्कीच आक्रमकतेने क्षमतेने फटकावला. यावेळी देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेंडू 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 फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा आपलं 4 धावांनी नक्कीच वाढ होते. 4 धावांनी पुढे सरकतंय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल 35 धावांवरती. एक बाद 35 धावा देखील धावफलक पुन्हा एकदा आपण बदल करतो. 35 धावांवरती पोहोचलोय. धावा आपल्याला बनवायच्या. धावा आपल्याला फटकेबाजी नक्कीच केली पाहिजे. धावा देखील वाढवल्या पाहिजेत आणि संघाची धावसंख्या म्हणजे ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. एक बाद 35. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर या बॉलिंग ट्रॅक वरती. या षटकात देखील आपण मागील षटक जर पाहिलं तर धावा आल्या. किती धावा आल्या. फक्त 7 धावा देखील जमवले शकलेत आपले फलंदाज. शेवटच्या पॉवर प्ले देखील आता आपला संपेल. 4 षटक देखील आपले बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो. सहदेव सरांना वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक हातात आहे सहदेव सर. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येईल प्रतीक आणि अतुल सर देखील नॉन स्ट्राईकला आहेत. यावेळी प्रतीकला देखील नक्कीच फटकेबाजीची गरज करावी लागेल. प्रतीकला धावा बनवाव्या लागतील. पुढील चेंडू यावेळी देखील खोलवर डबा चेंडू एक दिशा. यावेळी देखील वन बाउंड चेंडू सीमा फोरार. दणदणीत खणखणीत. सो ब्युटिफुल सो डेलिकेट चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय 4 धावांनी नक्कीच पुन्हा धावफलक आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 39 धावा. एक बाद 39. फटकेबाजी तितकी चांगली देखील पाहतोय आपल्या या संघाची. धावा देखील आपल्याला वाढवायच्या. धावांचा डोंगर नक्कीच उभा करायचा आहे. पुढील चेंडू
यावेळी देखील मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षक यावेळी देखील धावचीचा चान्स बनलाय. इथे मात्र डायरेक्ट हिट. इथे मात्र होतंय विकेटचं बटन. अति घाई संकटात नाही. विकेटचं बटन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. इथे मात्र धक्का 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 क्रमांक 2. धक्का क्रमांक 2 याची किंमत आपल्याला मोजावी लागेल आणि ती पण मोठ्या किमतीत मोजावी लागेल. कितकाच चांगला फटकेबाजी आणि दर्जेदार आपला फलंदाज देखील बाद झालाय. देखील प्रतीकच्या चेहऱ्यावरती नक्कीच थोडंसं दुःख असणार आहे. देखील फटकेबाजी देखील चेंडूफेरी देखील आज फिरत होती मैदानाच्या आतमध्ये, पण इथे मात्र अतिघाई संकटात नाही आणि इथे मात्र चेंडूफेरी नक्कीच थांबतोय. फलंदाज बाद. विकेटचं होतोय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. प्रतीकने देखील वैयक्तिक धावा बनवल्यात. 15 चेंडूवरती 24 धावा देखील बनवल्यात. 25 धावा देखील संघाची धावसंख्या पाहतोय तो पोहोचते ती 40 धावांवरती. यावेळी देखील पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अभि कोलते सर देखील आलेत. नॉन स्ट्राईकला आहे अभि कोलते. देखील आपण पाहिलं तर एसटी रक्षकाची चतुराई देखील पाहिलं. इथे नाही आपल्याला विकेट तर नॉन स्ट्राईकला विकेट. यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला मात्र दर्जेदार फटका पुन्हा एकदा स्ट्रेटला. तितक्याच वेगाने देखील क्षेत्ररक्षक फेकी आणि इथे मात्र ते पुन्हा एकदा एक सिंगल धाव. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतो स्लोवर चेंडू. इथे मात्र फलंदाजाला नक्कीच खेळून काढलाय आणि बॉलिंगच्या पटलावरती नक्कीच नाचवतायत सहदेव सर देखील फलंदाजांना. देखील फलंदाज तितकेच नाचतायत, पण यावेळी देखील फलंदाजांनी नाचायचं नाही तर फटकेबाजी केली पाहिजे, धावा बनवल्या पाहिजेत. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका दर्जेदार. पुन्हा एकदा वन बाउंड चेंडू किल नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या हातात. तिथे मात्र ते एक पुन्हा एकदा सिंगलने देखील आपण धावफलक पुढे नेतोय. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय स्लोवर चेंडू. फटका मात्र फसला. इथे मात्र एक येतोय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजचं नाव. पुढील चेंडू. यावेळी देखील संघाची धावसंख्या देखील 42 धावांवरती पोहोचले. नकुल पाहतोय आपण. नकुल सरांना देखील बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा एसटी रक्षक फेकी देखील दर्जेदार. पुन्हा एकदा गोलंदाजाला नक्कीच चकमा देतोय आणि देखील इथे मात्र एक येतोय निर्धाव चेंडू. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय पुन्हा एकदा सुरेख चेंडू जातोय आपल्या एसटी रक्षकाच्या हातात आणि एक येतोय निर्धाव चेंडू. देखील पाहतोय सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहतोय सरांची देखील. निर्धाव चेंडू नक्कीच घेतात आपल्या संघासाठी आणि आपल्या ढालेवाडी गावासाठी. पुढील चेंडू. यावेळी देखील पाहतोय कट केला चेंडूला हलक्या हाताने नक्कीच खेळ आहे. मात्र पुन्हा एकदा पाहतोय फेकी देखील पाहतोय या संघाची ढालेवाडी संघाची फेकी देखील तितकीच दर्जेदार आहे आणि देखील पुन्हा एकदा एक चौरटी धाव येईल धाव फलकावरती. धावफलक देखील चौरटी धावेने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 43 धावांवरती. 2 बाद 43 धावा धाव फलकावरती आणि बऱ्याच काळानंतर स्ट्राईक वरती देखील सर येतील आपले अतुल सर. पुढील चेंडू.
यावेळी देखील पाहतोय पुन्हा एकदा कट केला नक्कीच हलक्यात आणि मागची दिशा दिली चेंडूला आणि ते मात्र एक चोरटी धाव ते सिंगल. पुन्हा एकदा पाहतोय सिंगलने धावा बनवत आहे आपला संघ देखील. सिंगलने खेळ पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 44 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय खोलवर डब्यात चेंडू दांडी यावेळी देखील होते फलंदाजाची दांडी गोल. इथे मात्र जलवा चाललाय या नकुल सरांचा. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. नक्कीच फलंदाज बॅक टू पवेलियन झाला. धक्का क्रमांक 3 देखील आपल्याला बसतोय. 44 धावांवरती आपल्याला धक्का क्रमांक 3 बसलाय. यावेळी देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय अभिषेक कोलते. स्ट्राईक वरती आहे अभिषेक कोलते देखील. काय करेल यावेळी आपल्या संघासाठी महत्वाच्या विकेट देखील आपल्या 3 गेलेत आणि याची किंमत आपल्या गावाला नक्कीच मोजावी लागेल. पण इथे मात्र आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती नक्की घेऊन जाईल का अभिषेक कोलते. यावेळी देखील घेऊन जायलाच पाहिजे कारण धावा देखील आपल्याला बनवायलाच पाहिजेत. षटक देखील आपल्याला पाहतोय तर अंतिम चेंडू देखील या षटकातला आणि देखील पुढे अजून 2 षटकं नक्की शिल्लक राहतील या आणि नक्की चेंडू बाकी आहेत अजून देखील पण धावा आपल्याला बनवावे लागतील. धावांचा डोंगर आपण फक्त 44 धावांवरतीच पोहोचवला आहे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो कोलवर डब्यात चेंडू जातोय प्रेक्षकाच्या हातात. फलंदाज होतोय बीट. इथे मात्र एक येतोय निर्धाव चेंडू. देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते ती 44 धावा. 3 बाद 44 धावा. देखील पाहतो आपण फलंदाज करण्यासाठी संघाला देखील अजून 12 चेंडूचे खेळायचे. 12 चेंडू मध्ये देखील आपल्याला भरपूर धावा म्हणजे अंतिम देखील 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूवरती धावा वाढवल्या पाहिजेत. धावा बनवल्या पाहिजेत. बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिल्या व संघासाठी वैयक्तिक दुसऱ्या व संघासाठी 7वं षटक हाताळतोय स्वप्नील आणि स्ट्राईक वरती फलंदाज अतुल सर. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय कोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू सर्व गती नक्कीच पाहतोय गोलंदाजाची. निर्धाव चेंडू आपण तितकेच घेतले पाहिजेत आणि धावा थांबवल्या पाहिजेत. धावा देखील पोहोचवल्यात ते 44 धावांवरती नक्कीच पोहोचले आपले संघ आणि धावा देखील बनवावे लागतील या संघाला. धावांचा डोंगर गाठला पाहिजे. धावांचा डोंगर मोठा उभा केला पाहिजे. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय उत्कृष्ट नक्कीच चेंडू पाहिला आपण. फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक झाला होता. फटका मात्र फसला होता. यावेळी देखील चोरटी धाव. धावचीचा चान्स इथे मात्र येते. पुन्हा एकदा एक चोरटी धाव आणि धावफलक देखील 2 धावांनी आपण दुहेरी धावांनी पुढे सरकवतो आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती 46 धावांवरती. 3 बाद 46 धावा. आणि पुन्हा एकदा पाहिलं तर अतुल सरांनी देखील दुहेरी धाव नक्कीच घेतली. यावेळी एक चोरटी आणि एक धाव नक्कीच धावले. 2 धावा नक्कीच आल्यात. धावा देखील वाढवायच्यात. मोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील. चौकारांच्या षटकारांचा पाऊस नक्कीच पाडावा लागेल. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू. अंधाधुंदीचा फटका जाईल मात्र एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू पुढील चेंडू यावेळी मात्र फटका नक्कीच पुन्हा एकदा पाहतोय. अतिघाई चेंडू पकडण्यासाठी अतिघाई. चेंडू सीमा फार. इथं मात्र येतोय चौकार. 4 धावा. देखील आपण पाहतोय बऱ्याच काळानंतर देखील धावफलकावरती चौकार चिटकवला जाईल. धावफलक देखील आपल्या 4 धावांनी पुढे आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती अर्धा शतकावरती 50 धावांवरती पोहोचते. संघाच देखील 50 धावा बनत्यात. धावा देखील आपल्याला वाढवायच्या. धावा देखील आपण 50 धावसंख्येवरती नक्कीच पोहोचलोय. पुढील चेंडू
यावेळी देखील पाहतो अकोट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा एक वेगळी दिशा, परंतु यावेळी देखील पाहतोय चेंडू फरार. इथे मात्र एक येतोय सलग दुसरा अतुल सरांच्या चेंडू फळीतून चौकार, 4 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय चेंडू बळी घुमली. देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 7 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्या धावा बनल्या त्या 60 धावा, 3 बाद 60 धावा. पुन्हा एकदा पाहतोय अतुल सरांचा जलवा देखील पाहिला मागच्या षटकामध्ये, परंतु यावेळी देखील नॉन स्ट्राईक वरती आहेत अतुल सर. फटकेबाजी देखील तितकी चांगली करतात. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतो हलकीची नक्की झाले शेकाकडून देखील चेंडू मिस. इथे मात्र येतो एक सिंगल धाव. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी अंतिम टप्प्यातले षटक हाताळत आहेत सहदेव सर. पाहतोय 8वं षटक हाताळत आहेत, परंतु यावेळी देखील पाहतोय सिंगल आली पहिल्या चेंडूवरती. स्ट्राईक वरती मात्र आक्रमक फलंदाज. यावेळी देखील अत्तर सरांनी देखील फटकावला चेंडू. इथे मात्र दुहेरी धावेचा कॉल नक्कीच येईल. यावेळी देखील पाहतोय धावतीचा चान्स. इथे कोण होतोय बाद. शर्यत मात्र लागले. पुन्हा एकदा 2 धावा आरामात फलंदाज पूर्ण करतील नक्की. चेंडू आपण पाहतोय तर एसटी रक्षकाचा चेंडू पुढे आपडला, मधून 1 बाउंड चेंडू झाला. पुढील चेंडू मॅच मध्ये जर पाहिलं तर देखील पुन्हा एकदा आपल्याला आणले अतुल सरांनी देखील धावा बनवून 3 चेंडूवरती मागच्या षटकामध्ये देखील जवळजवळ 14 धावा बनवल्यात. पुढील चेंडू यावेळी देखील अकोट टप्पा संधीचा फटका. यावेळी देखील हवेत फटका देऊन जातोय काय झटका. चेंडू सीमा पार, दणदणीत, खणखणीत, सो ब्युटिफुल, सो विकेट. षटकार, 6 धावा. देखील 6 धावा नक्की झाल्या. अकोट टप्प्याचा चेंडूचा फायदा आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम चेंडू सीमा पार, षटकार. धाव फलक देखील आपल्या 6 धावांनी पुन्हा एकदा आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 69 धावांवरती आपण पोहोचलोय. धावा देखील आपल्या वाढल्या. शेवटच्या आपण म्हणत होतो 12 चेंडूवरती धावा बनवाव्या लागतील, तितकेच चांगल्या पद्धतीने फलंदाजी फटकेबाजी करतात. यावेळी देखील फटका पुन्हा एकदा लेग अंपायरच्या दिशेने पुन्हा एकदा पाहतोय दुहेरीचा कॉल आला. यावेळी देखील धावचीचा चान्स. इथे मात्र आरामात देखील पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतील. इथे मात्र पाहतोय शेवटच्या षटकामध्ये देखील फेकी नक्कीच थोडीशी फसते आपल्या संघाची, डालेवाडी संघाची. देखील आपण चुका करत चाललो शेवटच्या षटकामध्ये. याचं चुकांचं देखील आपल्याला परतफेड नक्कीच करावी लागणार आहे. पुढील चेंडू यावेळी देखील टप्प्याचा चेंडू छत्रपतींचा छावा मिळवेल. इथे मात्र या 6 धावा आणि भावा चालली इथे या अतुल सरांची हवा. 6 धावा. धावफलक पुन्हा एकदा आपण 6 धावांनी पुढे सरकवतो आणि संघाची धावसंख्या पोहोचेल ती आता षटकार करून किती होते संघाचे? ऐक ना 5 बॉल झालेत ना, 5 बॉल झालेत. 77 धावा, 3 बाद 77. देखील आपण अतुल सरांची देखील चेंडू पळी जर पाहिली तर वैयक्तिक 16 चेंडूवरती जवळजवळ 39 धावा बनवल्यात. पुढील चेंडू यावेळी देखील फटका मात्र दर्जेदार. पुन्हा एकदा दुहेरीचा नक्कीच कॉल असेल फलंदाजाचा. यावेळी देखील पाहतोय चेंडू तोंड बरं नक्कीच वन बाउन्स होतो लागतील. 48 चेंडू मध्ये 82 धावांची गरज. 48 चेंडू 82 धावा जिंकण्यासाठी.
तर दोन्ही संघांना विनंती असेल आपले फलंदाज देखील पाठवा मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण देखील लवकरात लवकर लावून घ्या. तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी यावेळी देखील पिसर्वे संघ देखील आला आहे. तरी डालेवाडी संघ आपल्याला विनंती असेल आघाडीचे फलंदाज पाठवा लवकरच मैदानाच्या आतमध्ये. पिसर्वे संघाचे देखील 11 शूटर्स, 11 खेळाडू, 11 क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी दाखल झालेत. तरी विनंती असेल ढालेवाडी संघ देखील आपण लवकरात लवकर आघाडीचे फलंदाज पाठवा मैदानात. चला ढालेवाडी संघ देखील आपले पंच देखील आतमध्ये चालले. डालेवाडी संघ आघाडीचे फलंदाज पाठवा विनंती आहे आपल्याला. अठ्ठेचाळीस चेंडू मध्ये बनवायचे आहे. ढालेवाडी संघाला 82 धावांची गरज देखील भासते या खेळपट्टीवरती. आजच्या दिवसातला पहिला सामना आणि पहिल्या सामन्याची पहिली इनिंग नक्कीच पाहिली तर दर्जेदार धाव फरक देखील तितक्याच चांगल्या रीतीने उभं केलं या संघाने. 81 धावा जवळजवळ जोडल्या गेल्या 48 चेंडू मध्ये. तर ढालेवाडी संघासमोर मोठं टार्गेट देखील उभं केलंय. 48 चेंडू मध्ये 82 धावा देखील जिंकण्यासाठी आपल्या पुढे उभं केलेत. परंतु यावेळी देखील पाहतोय एक इनिंगच्या समाप्तीनंतर मी घेतो थोडीशी विश्रांती. परंतु यावेळी देखील समालोचन करण्यासाठी येतील आपले लाडके सर अनिकेत गुंजळे सर देखील विनंती करतो आपणास सर. मनापासून धन्यवाद सुरेश सर. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देहराजाचा प्राण योगी याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षतो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं मी सभालोचक अनिकेत गुंजाळ मनापासून स्वागत करेल. आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये मंदार तात्या पवार युवा मंच आदी शिवप्रेमी क्रिकेट क्लब आयोजित असणार ही क्रिकेटची स्पर्धा एक जबरदस्त नक्कीच आयोजन आणि ह्या जबरदस्त आयोजनात मात्र उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातंय. अर्थात आमदार चषक 2024
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. स्वप्नील साबळे आणि राहुल राठोड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. घनश्याम पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एका सिंगलच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जातंय. सन्मानजनक सुरुवात स्वप्नील साबळेची नक्कीच पाहायला मिळते. अनेक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. अनेक स्पर्धांमध्ये खेळताना त्याला आपण पाहत असतो. अगदी पुरंदर तालुक्यातील नामवंत खेळाडूंमध्ये या खेळाडूचं देखील नाव आहे. तर दुसऱ्या बाजूने राहुल राठोड आक्रमक रूप आणि आक्रमक फलंदाजीसाठी माहीर असणारा खेळाडू म्हणून ढालेवाडी चॅम्पियन संघाकडून राहुलला आपण अनेकदा मैदानावरती खेळताना पाहिलंय. कोणत्याही क्षणी नक्कीच फटकेबाजी करण्याची क्षमता राहुलमध्ये देखील आहे. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू आडवा पाटले, मोठा फटका येताना पाहायला मिळेल. चेंडू सरळ जाईल आउट ऑफ दी पार्क. धावा येतील 6. आमदार चषकाचा दमदार षटकार. चेरन स्टायलिश अंपायर गणेश गायकवाड सर नक्कीच इशारा करतील. षटकार आहे इथे आणि षटकाराच्या मदतीने धावफलक देखील 7 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन बोर्ड. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती. 82 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी आजच्या दिवसभरापर्यंत हाय स्कोरिंग मॅच म्हणावी लागेल. बरोबर ना रोहन सर? अगदी 3 दिवसांपैकी आजची हाय स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आहे. परंतु अशा प्रकारच्या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात यात मात्र शंका नाही. कारण समता देखील आहे हे विसरून चालणार नाही. अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण स्वप्नीलने केलेली सन्मानजनक सुरुवात आपण पाहिली आणि त्याच पाठोपाठ राहुल राठोड एक आक्रमक रूप धारण देखील करताना पाहायला मिळालं आहे. ही खासियत या खेळाडूची आहे. काल अगदी आपण पाहिलं 75 धावांचं रेकॉर्ड होतं. आज इतिहास रचलाय. 81 धावा बनवल्यात. 82चं टार्गेट आहे. कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. पहिला सामना कोण बाजी मारणार ह्या मॅच मध्ये. हा देखील चेंडू सन्मानजनक खेळून काढला. एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळाली. की खासियत नक्कीच चांगल्या खेळाडूची असते. अगदी खराब स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला की त्याच्यावरती आक्रमण होत असतं. तर नंतर त्याच पाठोपाठ चांगल्या चेंडूचा सन्मान देखील चांगले खेळाडू नेहमीच करताना पाहायला मिळतात. तशाच प्रकारचं कामकाज राहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये करतील. धावफलक एका धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आमदार चषकाचा असणारा थाट जबरदस्त आयोजन. क्रिकेटचा रणसंग्राम पुरंदर तालुक्यामध्ये रंगताना पाहायला मिळेल. घनश्याम हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक वेगवान सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका धावेचं महत्व असेल. ती धाव जमवण्यासाठी अथक परिश्रम मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागणार यात मात्र शंका नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल. क्रिकेट आहे मित्रांनो. अशक्य असं काहीच नाही. जे काही करायचंय ते स्वबळावरती करायचंय आणि त्यासाठी लढाई क्रिकेटची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल राठोड आता स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतील. घनश्याम आहे. कमबॅक करण्याची क्षमता कोणत्याही क्षणी घनश्याम मध्ये देखील आहे. हा देखील चेंडू कट केला. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळेल. अगदी नैसर्गिक अडथळा. काही क्षण वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतो की काय, परंतु इथे देखील एकच धाव येईल. एका धावेने समाधान. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. 10 रन 10 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नक्कीच पाहायला मिळेल. स्वप्नील साबळे जर पाहायला गेलं तर डावकर हाताचा घणाघाती फलंदाज म्हणून पुरंदर तालुक्यातून या खेळाडूची ख्याती आहे. तर दुसऱ्या बाजूने राहुल देखील राईट हँड बॅट्समन आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव नक्कीच केला जातोय. हा बदलाव होणं देखील गरजेचं असेल. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयास होताना पाहायला मिळेल. एक सिंगल इथे देखील येईल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत त्या 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
पहिलं षटक घनश्यामचं आपण पाहिलं, 11 धावा खर्च केल्यात. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत. आयुष कोलते. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण करतोय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये भोपगाव या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होताना पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. आदरणीय युवराज तात्या पवार साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय. बोथ कॅप्टन लवकरात लवकर आता विनंती असेल. एका बाजूने अमोल फडतरे सर असतील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, तर पिसर्वे संघाचे कॅप्टन आता या. सर काय झालंय? आयोजक कमिटी संपर्क करा विनंती असेल. आणि कोणाला काय ऑब्जेक्शन असेल तर आयोजक कमिटीची सूचना आली आहे, मॅच सुरू होण्याच्या अगोदर घेत चला. आयुष गोलंदाजीच्या माध्यमातून हा चेंडू देखील भन्नाट वेगाचा, इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार. बडी मछली जाल में स्वप्नील साबळे बॅक टू दी पेव्हिलियन. पहिला धक्का धालेवाडी चॅम्पियन संघाला बसलेला पाहायला मिळेल. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे टीम आणि भोपगाव टीम विनंती असेल आता नाणेफेक लगेचच होणं गरजेचं असेल. मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे टॉस लगेचच करून घ्या आणि निर्णय प्रेझेंटेशन बॉक्स मध्येच द्या, कृपया विनंती असेल.
आयुष कोलते गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाले आणि पहिल्या चेंडूवरती मात्र स्वप्नील साबळेला बाद करण्यामध्ये यश नक्कीच आयुषला येताना पाहायला मिळेल. अगदी जबरदस्त गोलंदाजी आयुषची ह्या पर्वामध्ये आपण सर्वजण पिसर्वे संघाकडून पाहतोय आणि त्यानंतर ह्याही मॅच मध्ये तशाच प्रकारचं कामकाज नक्कीच त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. संघाची जबाबदारी आहे, जबाबदारी पार पाडतायत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. मयूर राठोड न्यू बॅटर येत आहेत. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे टीम. तर बोबगाव टीमचे कॅप्टन बोथ कॅप्टन या मान्यवर मंडळी आणि एका संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहे. लवकरात लवकर या. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी आयुष. हा देखील चेंडू इथे नक्कीच भन्नाट वेगाचा. अविनाश खटके एसट्यांच्या पाठीमागे कामकाज बजावत आहेत. अगदी जबरदस्त कामकाज. अविनाशचं देखील पुरंदर तालुक्यामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. इथे देखील आडव्या बॅटे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत पुनश्च एकदा इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. कोणतीच धाव घेण्यासाठी प्रयत्न नाहीये. अक्षरशः बांधून ठेवल्या बेड्या घातल्या त्या षटकामध्ये. पहिले 3 चेंडू लाजवाब आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक चेंडू डॉट आला आणि त्यानंतर इथे देखील चेंडू डॉट होतोय. लागोपाठचे 3 चेंडू अफलातून आहेत. आयुष कोलते पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे आक्रमण होईल समोरच्या दिशेने. मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या पाठमोर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होईल. धावा येतील 4. चौकार. बोबगाव टीमने टॉस विन केलाय. निर्णय लवकरात लवकर कळवा विनंती असेल. पंधरा धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती आहेत. हा देखील चेंडू इथे आक्रमण केलंय. मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू बरीचशी उंची घेईल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. टिपला जाईल आणि इथे मयूर राठोडला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. 2 महत्वपूर्ण धक्के धालेवाडी चॅम्पियन संघाला नक्कीच बसले जात आहेत. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. तदनंतर धावसंख्येला आकार देखील द्यावा लागेल. त्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कपिल राठोड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अशा प्रकारचे कामकाज कपिल करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. पंधरा धावसंख्येवरती 2 धक्के बसलेत. आयुष कमालीची गोलंदाजी आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू हवेत. बॅक टू बॅक विकेट मिळणार का? घनश्याम चेंडूच्या खाली टिपला जाईल आणि इथे अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये धालेवाडी चॅम्पियन संघाला बसला जाईल. धक्का क्रमांक 3. फलंदाज होते बाद. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आणि या संपूर्ण षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 फलंदाज बाद करत अवघ्या 4 धावा खर्च करणारे हे षटक आपल्याला पाहायला मिळाले. अफलातून गोलंदाजी आयुष कोलतेची जी पाहायला मिळाली. तर न्यू बॅटर नकुल राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
15 धावा संख्येवरती 3 फलंदाज बाद आहेत. आता शेवटचे 36 बॉल आणि बनवायच्या 67 धावा विजयासाठी. हा चेंडू इथे बददाट फेकाचा खोलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय. शरीरापासून वारंवार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत. इथे आयुष चं षटक आपण पाहिलं अफलातून आलं. अभि मात्र आता गोलंदाजी करतील. हा देखील चेंडू आड बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत इथे चेंडू सुसाट वेगात बंदुकीतून गोळी सुटावी असा सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 19 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये संपन्न होत असते. खर तर इथे देखील ब्लास्ट होतोय. राहुलच्या बॅट मधून चेंडू हवाई फायर. कोल्हापुरी तडका षटकार 6 रन. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 25 धावा आहेत. पंचवीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. परंतु इथे राहुल राठोड जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या धावा जमवल्या जाणार यात मात्र शंका नाहीये. कारण एकतर्फी झुंज अनेक मैदानावरती नक्कीच त्यांनी दिलेली आपण सर्वांनी पाहिली आहे. नक्कीच वसूल करताना पाहायला मिळाले राहुल. हा देखील चेंडू पंचांकडे हलकासा अपील होताना पाहायला मिळेल. अपील फेटायला जात आहे. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. नक्कीच पंचांचा इशारा येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू इथे भन्नाट वेगाचा समजू शकत नाही राहुलला. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट येथील षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. 25 धावा आहेत. शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या धावा 57. 30 चेंडू 57 धावा विजयाचं समीकरण. चर्चा विनिमय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय. अगदी कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवायची यासाठी हा चर्चा विनिमय असावा. रणनीती आखावी लागेल. गनिमी कावे आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागतील यात मात्र शंका नाहीये. घनश्यामला पुनश्च एकदा आमंत्रित केलंय. हा देखील चेंडू दिशा देण्याचं काम नक्कीच झाले. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक वेगवान सिंगल. नकुल मात्र वारंवार स्ट्राईक राहुलकडे देण्याचा प्रयत्न करतोय. त्याला ठाऊक असावा आता मात्र सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने राहुल राठोड. त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्यासाठी राहुलकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न नकुलचा देखील असेल. 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. घनश्याम या अगोदर देखील एक षटक हाताळलं होतं. 11 धावा खर्च करताना पाहायला मिळाले होते. याही षटकामध्ये कमालीचा खेळ घनश्यामला करावा लागेल. संघाची जबाबदारी आहे. जबाबदारी प्रत्येक खेळाडूवरती आहे. जबाबदारी पार पाडायची आहे. तर आता इतिहास नक्कीच मनामध्ये घ्यावा लागेल. राहुलला देखील खिंड अडवायची आहे. युद्ध रंगलंय क्रिकेटचं आणि त्यासाठी प्रयत्न राहुलला देखील करावे लागतील. 26 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 अजूनही बनवायचे आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या तरी नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात आहे. तिथे चेंडू अडवला जाईल. एक वेगवान सिंगल तर आली. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 27 धावा धावफलकावरती. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 28 आणि विजयासाठी 55 धावेंची गरज. 28 चेंडू 55 धावा विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. नकुलला देखील आक्रमित व्हावं लागेल कारण सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वपूर्ण.
इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी अनोख्या पद्धतीने क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका पाहायला मिळेल. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर, सनसनाटी जलवा, आमदार चषकाचा येतोय चौकार, 4 रन. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा 31 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. शेवटचे 27 चेंडू अजूनही विजयासाठी जर पाहायला गेलं तर धावा बनवायच्या आहेत त्या 51 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया तिथे चेंडू पर्यंत पोहोचतायत. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं खराब होताना पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक तिथे पडझड देखील जाणवेल. तोपर्यंत धावांसाठी धाव आणि इथे धावा देखील 3 येताना पाहायला मिळतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 34 धावा आहेत. 34 ऑन बोर्ड. शेवटचे 26 बॉल बनवायचे आहेत. 48 धावा. एका धावेचं महत्व आहे. बुनबुन से बनताय सागर. पडझड जाणवली. जी माणसं आयुष्यामध्ये पडत असतात ती लोकांसाठी धड नसतात. जी माणसं आयुष्यामध्ये पडत असतात ती लोकांसाठी धड नसतात. खरं तर ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. हा इतिहास आहे. हा देखील चेंडू उजव्या एसटीच्या खूप दूरवरती राहतोय. अवांतरचा इशारा मात्र पंचांचा आला जाईल. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 35 धावा आहेत. पडझड आयुष्यामध्ये होणं गरजेचं असतं. मग ते क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा सुरू असलेलं आयुष्य असू द्या, पडझड होणं तितकंच गरजेचं असतं. कारण सावरणं देखील आपल्या हातामध्ये असतं. इथे सावरावं लागेल. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू इथे आक्रमण होताना पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूच्या पाठबरोबर चेंडू अडवण्यासाठी प्रयास त्या ठिकाणी केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळेल. तोपर्यंत धावांसाठी धावा 2 धावा इथे देखील येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 37 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. शेवटच्या आता 25 चेंडू 45 धावा. विजयाचं समीकरण. शनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. घनश्याम पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्राईकला राहुल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने हवाई फायर. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा बुलंदी तोफ. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. चार षटकांचा खेळ पात्र इथे संपला जाईल. धावफलकावरती 43 धावा आहे. शेवटचे 24 चेंडू 39 विजयाचं समीकरण. 4 षटकांमध्ये 43 बनवल्या. 4 षटकांमध्ये आता 39 बनवायचे आहेत. समीकरण नक्कीच तयार होत आहे. ड्रिंक ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. उन्हाचा तीव्र तडाखा नक्कीच जाणवतोय. पाचव्या षटकाला होतोय प्रारंभ. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया भन्नाट वेगाचा आयुष कोलते. आपल्यातून गोलंदाजी या अगोदर जे 3 विकेट येताना पाहायला मिळाले होते ते आयुषच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिले होते. एक धारदार गोलंदाजी आयुषची म्हणावी लागेल. आणि इथे देखील कमालीचं कामकाज आयुष कोलतेचं पाहायला मिळतं या षटकामध्ये. 1.1 षटकांचा खेळ संपलाय. 4 धावा खर्च करत 3 विकेट देखील आयुषने घेतलेत हे विसरून चालणार नाहीये. पुन्हा एकदा सज्ज आहेत.
हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केला. क्षेत्ररक्षक बाहेरच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल वेगवान रीतीने येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 44 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. 3 विकेट ढालेवाडी चॅम्पियन संघाच्या आहेत आणि सर्वच्या सर्व विकेट आयुष कोलतेच्या गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्यात. यशस्वी गोलंदाज म्हणावा लागेल LMCC पिसर्वे या संघासाठी. आयुष इथे आक्रमण होताना पाहायला मिळेल. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 खे सावकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 48 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. अठ्ठेचाळीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. आता समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 21 बॉल आणि 34 धावा विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. फोर्टी ऑन बोर्ड. 48 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. जुना बॉल पाठवा. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा विनंती असेल. भुपगाव टीम निर्णय काय आहे? 8 षटकांची मॅच राहील. मॅच पुन्हा एकदा ऑन होती. 48 धावा आहेत. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट तर आहे. इथे संधी असेल. झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि त्यानंतर चेंडू देखील सीमारेषा फरार. चारण चौकार. कॅचेस विन द मॅचेस. इथे हा झेल झाला असता तर सामन्याचं समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु राहुल राठोड सारख्या बलाढ्य ताकदीच्या फलंदाजाचा झेल सुटणं सामना सोडण्यासारखं आहे. हे देखील विसरून चालणार नाही. धावफलक चौकाराच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 52 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असेल. हा देखील चेंडू सरबान दिला. इथे तोपर्यंत एक वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 53 ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता 19 चेंडू 19 चेंडू आणि 29 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल.
सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. राहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी झुंजा देतोय. 15 चेंडू आणि 36 धाव्यांची खेळी राहुल राठोडची आहे. अफलातून खेळ पाहायला मिळतोय. आयुष पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल. याचबरोबर षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. 5व्या क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि विजयासाठी बनवायच्यात 28 धावा. 18 चेंडू 28 धावा विजयाचं समीकरण. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे, परंतु जो प्रयत्न करणार, जो कष्ट घेणार त्याला मात्र यश आल्याशिवाय राहणार नाही. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसेल. यश मिळवायचंय त्यासाठी कष्ट कष्ट आणि कष्ट हे घ्यावेच लागतील, यात मात्र शंका नाही. सामना दोन्ही टीमसाठी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. पहिला विजय कोणाचा यासाठी ही मॅच महत्त्वपूर्ण. आमदार चषक 2024. पवारवाडी आणि दिव्य पंचक्रोशीतील असणारी आणि पुरंदर तालुक्यातील असणारी मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते. मंदार तात्या पवार युवा मंच शिवप्रेमी क्रिकेट क्लब यांच्या आयोजनातून मात्र क्रिकेटची स्पर्धा संपन्न होती आणि इथं देखील नकुल राठोड ऑन फायर. षटकार, छेडन. धावफलक पुढे जात आहे. 60 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आक्रमण इथे देखील सुरू आहे. एका बाजूने राहुल राठोड आपण पाहिलाय, तर दुसऱ्या बाजूने आता नकुल राठोड देखील आक्रमित होताना पाहायला मिळेल. योगेशच्या गोलंदाजीवरती केलं जाते आक्रमण, परंतु कमबॅक करणारे चेंडू योगेशला देखील या ठिकाणी खेळावे लागतील. 7 चेंडू 16 धाव्यांची खेळी नकुलची आहे. राहुल राठोड 15 चेंडू 36 धाव्यांची खेळी आहे. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचता येते. वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 61 ऑन बोर्ड. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटच्या आता 16 चेंडू उर्वरित आहेत. 16 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 21 धावा. भोबगाव संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. पंच इथे नक्कीच हात फैलावतील आणि कळवतील. इथे अवांतर धावा आहे. डावेष्टीच्या खूप दूरवरती चेंडू असेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 62 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. हा देखील चेंडू शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे हलकासा अपील उचलून धरतायत की काय पंच, फार मोठा अपील म्हणावं लागेल. 2 पंच चर्चा विनिमय करतील आणि त्यानंतर निर्णय देखील कळवला जाईल. बॅटला स्पर्श आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय.
नॉट आउटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. शरीराला स्पर्श झाला असावा, बॅटचा आणि बॉलचा कोणताच संपर्क नाही. तर नंतर नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. 62 धावा आहेत ज्या स्थिर असतील. तीन चेंडू झाले, 3 चेंडू उर्वरित आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील योगेश. इथे आक्रमण होताना पाहायला मिळेल. राहुल राठोड ऑन फायर. हवाई सफर षटकार चेरन. राहुलची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये, ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आहे आणि गोलंदाजांची कत्तल करण्याचं काम राहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. फार मोठं आक्रमण. धावफलक 68 धावा. शेवटचे 14 चेंडू बनवायच्या 14 धावा. 17 चेंडू 42 धाव्यांची खेळी राहुल राठोडची आहे. अर्धशतक झळकवणार का राहुल या मैदानावरती, हे देखील पाहणं गरजेचं असेल. इथे देखील हलक्या शाताला दिशा देण्याचं काम. शॉट फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे देखील डॉट बॉल इथला पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हा देखील चेंडू हलक्या छाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत, परंतु इथे देखील परफेक्ट गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चारण सावकार. सामना होता कुठे, सामना आला कुठे. राहुल राठोड एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळेल. बारा चेंडू 10 धावींची गरज. अविनाश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. तिथेच एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक सिंगलच्या मदतीने पुढे जात आहे. 73 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या 11 चेंडू 9 धावींची गरज. टेनिस क्रिकेटचा असणारा दैदिप्यमान 16 आमदार चषक 2024 दिवेनगरी मध्ये नक्कीच संपन्न होत आहे. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा ब्लॉकहोल स्वरूपाचा बारा नक्कीच पाहायला मिळेल. अविदेशच्या माध्यमातून चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. तर 20 चेंडू 46 धाव्यांची खेळी राहुल राठोडची आहे. अर्धशतकाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय. इथे आक्रमण आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण करेल राहुल राठोड मैदानाच्या आतमध्ये. छेडण षटकार. स्पर्धेतील पहिला अर्धशतक. फलंदाजी आवडले असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या राहुल राठोडच्या फलंदाजीसाठी झाल्याच पाहिजेत. जबरदस्त खेळ पाहायला मिळालाय. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. 79 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. राहुल राठोड 4 चौकार 5 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आणि इथे देखील बरसतोय. गोलंदाजांचा कर्दनका ठरलाय. राहुल हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मिसफील्ड होताना पाहायला मिळेल. आणि याचबरोबर चेंडू देखील सीमारेषा पार. सामना मात्र संपलाय आणि धालेवाडी चॅम्पियन संघाने या सामन्यावरती मिळवलाय विजय. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण लगेचच वितरित करणार आहोत. एक अफलातून खेळी करत राहुलची खेळी आपण सर्वांनी पाहिली. राहुल राठोड ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 22 चेंडू आणि 56 धाव्यांची खेळी राहुल राठोडची पाहायला मिळाली. आणि तर नंतर धालेवाडी चॅम्पियन संघाने विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन धालेवाडी चॅम्पियन राहुल. लगेचच या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे संघ आता मैदानाचा ताबा घेईल. क्षेत्ररक्षण स्वीकारेल. तर भोपगाव संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मॅच यानंतरची आपल्याला पाहायची आहे.
युवा नेते आदरणीय युवराज तात्या पवार दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी वितरित करतोय. आदरणीय तात्यांना मी विनंती करेल या तर 22 चेंडू आणि 56 धाव्यांची खेळी करणारा राहुल राठोड, एक अफलातून खेळ राहुलचा आपण पाहिला. धालेवाडी चॅम्पियन संघाच्या बाजूने मात्र एकतर्फी झुंज राहुलची नक्कीच पाहायला मिळाली. आणि तर मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड मात्र राहुलला आपण वितरित करतोय. अनेक स्पर्धा या राहुलने गाजवल्यात इकडून तिकडे आणि तदनंतर राहुल ठरला मॅन ऑफ द मॅच. अफलातून लढला आणि तदनंतर संघाला मिळवून दिलेला विजय. 6 षटकार 6 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. राहुल नक्कीच आमदार चषक खेळत आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा खेळताना आम्ही तुम्हाला पाहिले, परंतु आज जो परफॉर्मन्स झालाय त्याच्याबद्दल काय सांगशाल? आज जबाबदारीने खेळायचं होतं, कारण 8 ओव्हरची मॅच होती. आम्हाला प्रत्येक वेळेस 4-5 ओव्हर खेळण्याची सवय लागली होती. त्यामुळे पहिल्या बॉलपासून मी अटॅक करायचा प्रयत्न करायचो. ह्यावेळेस मला थोडं थांबणं गरजेचं होतं आणि स्वप्नीलची पण थोडी विकेट लवकर पडल्यामुळं मला विकेट थांबून रन करायच्या होत्या. ज्यावेळेस झेल हवेमध्ये होता त्यावेळेस मनामध्ये काय संभ्रम होता की इथून पुढच्या धावा बनवल्या जातील की नाही? मनामध्ये काहीतरी कुजबूज होती का? हो, ज्यावेळेस झेल हवेत गेला होता त्यावेळेस फक्त विचार करत होता देवा सुटून दे, देवा सुटून दे, असं मनामध्ये जप चालूच होता, कंटिन्यू बोलत होता. आणि कॅच सुटल्यानंतर जरा बरं वाटलं, म्हणजे देव पावलं म्हणायचं. अजून एक प्रश्न, 8 षटकांचे सामने तुम्ही इथे खेळतायत. नक्कीच आता जर आज क्वालिफाय झाले तर 2020ची नक्कीच तुम्हाला अनुभव देखील टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून येईल. मंदार तात्या पवार आणि शिवप्रेमी क्रिकेट क्लब यांनी जे आमदार चषकाचं आयोजन केलंय या स्पर्धेबद्दल काय सांगशाल आणि मैदानाबद्दल काय सांगशाल? मैदान एकदम खूप सुंदर आहे पुरंदर तालुक्यातील, आणि जे नियोजन मंदार ताते यांनी केले ते अतिशय अप्रतिम नियोजन आहे. कारण फर्स्ट टाइम टेनिसमध्ये 20-20 ओव्हर खेळण्याचा जो संघ क्वालिफाय होईल त्याला लाभ मिळेल आणि खूप मजा पण येईल खेळताना. खूप खूप अभिनंदन राहुल राठोड, तुझं देखील असेल आणि धालेवाडी चॅम्पियन पहिला विजय मिळवलाय. खूप सारं अभिनंदन तुमचं देखील असेल. यानंतरची महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहणार आहोत. भोबगाव विरोधामध्ये गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे, भोबगाव ब्लास्टर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब पिसर्वे अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या